स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या 22 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे विराट लॉंग मार्च व जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून विदर्भातील सर्व जिल्ह्यातून हजारो नागरिक सहभागी होणार आहेत। आयोजकांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार विदर्भातून मोठ्या प्रमाणावर महसूल व संपत्ती निर्माण होत असतानाही या भागावर आर्थिक, सामाजिक व प्रशासकीय अन्याय होत असून शेतकरी संकट, बेरोजगारी, अपुऱ्या सिंचन सुविधा, आरोग्य व शिक्षणातील अडचणी कायम आहेत। या प्रश्नांवर स्वतंत्र विदर्भ राज्यच एकमेव उपाय असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता विदर्भ चौक नागपूर येथे लॉंग मार्चला सुरुवात होऊन तो प्रमुख मार्गावरून जात चिटणीस पार्क येथे जाहीर मेळाव्यात रूपांतरित होणार आहे। विदर्भाच्या हक्कासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत एक लॉंग मार्चचं आयोजन केलं आहे। तो लॉंग मार्च विदर्भ चंडिकेपासून इतवाऱ्यातून निघेल। तो गांधीबाग मार्गे कामगार चौकातून चिटणीस पार्कला येईल आणि तिथे मेळाव्यात त्याचं रूपांतर होईल। 5000 लोक वेगवेगळ्या समूहाचे, सगळे जाती धर्माचे त्यामध्ये सहभागी असतील आणि हे यासाठी राज्य 2027 पूर्वी मिळालं पाहिजे, कारण महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्त्रोत संपली आहे। उत्पन्न 5,60,000 कोटी आणि कर्ज आणि व्याज सगळं मिळून 9,83,000 कोटी झालं आहे। शिवाय त्यांना काही लायबिलिटी डिस्चार्ज करायचे आहे, जसं PWDचं 40,000 कोटी, इरिगेशनचं 13,000 कोटी, जलजीवन मिशनचं 12,000 कोटी, जिल्हा परिषदांचं 18,000 कोटी, नगर विकासचं 4,000 कोटी, पुन्हा विशेष कामाचं शहर विकासचं 6,000 कोटी आणि DPC आणि आमदार निधीचं 2,516 कोटी, असं 95,732 कोटी रुपये आहे। टोटल राज्यावरची लायबिलिटी जी आहे, कर्ज, व्याज आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याची ती जवळजवळ 10,69,459 कोटी आहे। राज्य दिवाळखोरीत निघालं। उत्पन्न 5,60,000 कोटीच्या दुप्पट लायबिलिटी आहे। राज्य देशातलं नंबर 1चं कर्जबाजारी राज्य आहे आणि विदर्भ झाला, जर तो 14-15ला झाला असता तर तो 110 कोटी शिल्लक होता, 17-18ला झाला असता तो 1,660 कोटी रुपये शिल्लक होता आणि महाराष्ट्र दिवाळखोरीत निघालेलं राज्य आहे। आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर, जर इथलं कुपोषण संपायचं असेल, प्रदूषण संपायचं असेल, लोकप्रतिनिधी वाढवायचे असेल, इथला सिंचनाचा अनुशेष पडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपायच्या, नक्षलवादाला आळा बसायचा असेल आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हायच्या असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।